संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होतंय, पण ते सुरू होण्यापूर्वीच दिल्लीच्या राजकीय वर्तुळात प्रचंड वादळ निर्माण झाले। निमित्त आहे भारतातील सर्वात मोठ्या घटना दुरुस्तीचं, ज्याच्या अंतर्गत लोकसभेच्या जागा थेट 543 वरून वाढवून तब्बल 850 केल्या जाण्याची दाट शक्यता आहे। देशातील महिलांना 2029 मध्ये राजकीय आरक्षण लागू करणं आणि त्यासोबतच संपूर्ण देशातील लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना म्हणजे डिलिमिटेशन करून जागांचा आकडा 850 पर्यंत नेण्यासाठी भाजप सरकार एक अत्यंत महत्त्वाचं घटना दुरुस्ती विधेयक या पावसाळी अधिवेशनात पुन्हा मांडण्याच्या तयारीत आहे। यापूर्वी चालू वर्षाच्या एप्रिल महिन्यात भाजपने हे विधेयक मांडलं होतं, पण संसदेत 2/3 बहुमत न मिळाल्यामुळे ते विधेयक पडलं होतं। आता भाजपने कोणताही धोका न पत्करता अत्यंत आक्रमक आणि सावधपणे पडद्यामागून हालचाली सुरू केल्या आहेत। थेट तमिळनाडूतील DMK आणि महाराष्ट्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला साथ घालण्यात आली आहे। आज आपण या संपूर्ण राजकीय समीकरणाचा आणि 2/3 बहुमताच्या या खेळाचा संपूर्ण ताळेबंद समजून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सांगतो लीलाधर, लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी। सध्या लोकसभेत एकूण 543 जागा आहेत। जर केंद्र सरकारला मतदारसंघाची पुनर्रचना करायची असेल आणि जागा 850 पर्यंत वाढवायच्या असतील तर त्यासाठी सामान्य बहुमताने काम चालत नाही। त्यासाठी लागते घटना दुरुस्ती, आणि घटना दुरुस्तीसाठी संसदेत 2/3 खासदारांचा पाठिंबा अनिवार्य असतो। जर मतदानाच्या दिवशी लोकसभेतील सर्व खासदार उपस्थित राहिले तर हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी भाजपला एकूण 360 खासदारांच्या पाठिंब्याची गरज असेल। आता आपण भाजप प्रणित NDAचे सध्याचे संख्याबळ पाहूया। नुकतंच तृणमूल काँग्रेसच्या म्हणजेच TMC लोकसभेतील 20 बंडखोर खासदारांनी NDAला पाठिंबा दिला आहे। त्यासोबतच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 लोकसभा खासदारांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे। या दोन मोठ्या घडामोडींमुळे लोकसभेत NDAचे संख्याबळ 293 वरून वाढून थेट 329 पर्यंत पोहोचलं आहे। परंतु 329 चा आकडा गाठूनही भाजप अजूनही 360च्या जादुई आकड्यापासून 31 जागा दूर आहे। त्यातच या बंडखोर खासदारांच्या NDA मधील प्रवेशाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची अंतिम मंजुरी मिळणे अजून बाकी आहे। त्यामुळे भाजप थेट विधेयक न मांडता आधी 2/3 खासदारांचा पाठिंबा निश्चित झाल्यावरच हे विधेयक पटलावर ठेवणार आहे। आधी हा प्रयत्न भाजपने याच वर्षी एप्रिल महिन्यात सुद्धा केला होता। तेव्हा भाजपचा हा डाव पुरता उलटला, कारण सरळ होतं। 2/3 बहुमतासाठी 360 खासदार हवे होते आणि NDA कडे होते फक्त 293। त्यातच दक्षिण भारताकडून MK स्टॅलिन यांच्या DMKने याला जोरदार विरोध केला। दक्षिणेतील राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात आणली म्हणून त्यांच्या जागा कमी करायच्या आणि उत्तर भारताला झुकतं माप द्यायचं, हा अन्याय आम्हाला मान्य नाही असं म्हणत विरोधकांनी एकत्र येऊन हा प्रस्ताव पाडला होता। म्हणूनच यावेळी भाजपने आधी पूर्ण फिल्डिंग लावली आहे। घटना दुरुस्तीसाठी लोकसभेत 2/3 बहुमत म्हणजे 360 खासदारांच्या पाठिंब्याची गरज होती। मात्र त्यावेळी भाजप प्रणित NDA कडे केवळ 293 खासदार होते। आता तो आकडा 329 वर पोहोचला आहे, तरी तो 360 पेक्षा कमीच आहे। आवश्यक मतं न मिळाल्याने विधेयक मंजुरी अभावी पडलं। तमिळनाडूतील अण्णा द्रमुक म्हणजे DMK पक्षाने MK स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली या विधेयकाला कडाडून विरोध केला होता। लोकसंख्येच्या आधारावर जागा वाढवल्यास जास्त लोकसंख्या असलेल्या उत्तर भारतीय राज्यांना फायदा होईल आणि लोकसंख्या नियंत्रण यशस्वी करणाऱ्या दक्षिण भारताचे प्रतिनिधित्व कमी होईल, हा त्यांचा मुख्य आक्षेप होता। त्या 31 जागांची कमतरता भरून काढण्यासाठी भाजपने आपला मोर्चा दक्षिण भारताकडे म्हणजेच तमिळनाडूतील द्रमुक पक्षाकडे वळवला आहे। एप्रिल महिन्यात जेव्हा हे विधेयक मांडले गेले तेव्हा तमिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली DMKने याला कडाडून विरोध केला होता। त्यांचं म्हणणं होतं की जर जनगणनेच्या आधारे लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना केली तर ज्या उत्तर भारतीय राज्यांनी लोकसंख्या वाढवली त्यांना जास्त जागा मिळतील। या उलट ज्या दक्षिण भारतीय राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणाचे कार्यक्रम यशस्वीपणे राबवले त्यांच्या जागा कमी होतील आणि ही एक प्रकारे दक्षिण भारताला शिक्षा ठरेल। तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय जोसेफ यांनीही या विधेयकामुळे दक्षिणेकडील राज्यांचे संसदेतील प्रतिनिधित्व आणि केंद्राकडून मिळणारा निधी कमी होईल असा इशारा दिला आहे। पण आता तमिळनाडूच्या राजकारणात मोठे बदल झाले आहेत। तमिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि DMK यांची आघाडी तुटली आहे।
इतकंच नाही तर डीएमकेच्या खासदारांनी लोकसभेत काँग्रेस सोबत न बसता आपली जागाही बदलून घेतली आहे। तसेच नुकत्याच झालेल्या निवडणुकीत टीव्हीकेने पक्षाकडून डीएमकेचा दारुण पराभव झाला आहे। या बदलत्या समीकरणामुळे भाजप आता डीएमकेच्या वरिष्ठ नेतृत्वाशी एक मध्यम मार्ग काढण्यासाठी चर्चा करत आहे। डीएमकेच्या नेत्या कनिमोळी करुणानिधी यांनी स्पष्ट केलं आहे की तामिळनाडूच्या हिताचे संरक्षण व्हायला हवे आणि लोकसंख्या नियंत्रण करणाऱ्या राज्यांवर अन्याय होऊ नये ही आमची अट आहे। सूत्रांच्या माहितीनुसार भाजप यावर एक उत्तम तोडगा काढण्यास तयार आहे आणि डीएमके विरोधाला थेट पाठिंबा देण्याऐवजी मतदानाच्या वेळी गैरहजर राहून भाजपला अप्रत्यक्ष मदत करू शकते अशी शक्यता आहे। जर डीएमके गैरहजर राहिली तर मतदानाचा एकूण आकडा कमी होईल आणि भाजपला 360 पेक्षा कमी खासदार असले तरी विधेयक मंजूर करून घेणे अधिक सोपं होईल। लोकसभेत संख्याबळ वाढवण्यासाठी भाजपने केवळ डीएमकेच नाही तर महाराष्ट्रात विरोधी पक्षात बसलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडेही मागील दरवाजाने संपर्क साधला आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे सध्या लोकसभेचे एकूण 8 खासदार आहेत। भाजपचे नेते प्रादेशिक पक्षांसह काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचाही काही खासदारांच्या सतत संपर्कात आहेत। जर काही विरोधी खासदार मतदानाच्या दिवशी गैरहजर राहिले किंवा त्यांनी पक्षादेश झुगारून मतदान केले तर भाजपचे काम सोपे होऊ शकते। परंतु भाजप नेत्यांना शरद पवारांच्या पक्षाबाबत एक मोठी चिंता सतावत आहे। एका वरिष्ठ भाजप नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की आमच्या वरिष्ठ नेतृत्वाला शरद पवार यांचा प्रचंड आदर आहे, पण मागील राजकीय अनुभवांचा विचार करता त्यांच्या पक्षाबाबत विश्वास काहीसा कमी वाटतो। शरद पवारांचा पक्ष अगदी शेवटच्या मिनिटीला आपल्या राजकीय भूमिका बदलतो असा आमचा पूर्व अनुभव आहे। त्यामुळे राष्ट्रवादीच्या 8 खासदारांच्या पाठिंब्यावर भाजप 100% विसंबून राहण्यास तयार नाही। केंद्र सरकारचा हा मेगा प्लॅन हाणून पाडण्यासाठी मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनेही जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत। काँग्रेसचे वरिष्ठ खासदार आणि सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे। ते म्हणाले की केंद्रीय यंत्रणांचाच म्हणजे ईडी सीबीआयचा वापर करून पक्ष फोडणाऱ्या आणि खासदारांना वैयक्तिक आमिषे दाखवणाऱ्या भाजपला या घटना दुरुस्ती विधेयकात कधीही यश मिळू शकत नाही। भाजप जे काही करत आहे त्याबाबत देशातील इतर प्रादेशिक पक्षांमध्ये प्रचंड चिंता आहे। भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने पुन्हा एकदा डीएमकेशी संपर्क साधला आहे। काँग्रेसच्या नेत्यांचे असं म्हणणं आहे की एप्रिल महिन्यात एम.के. स्टॅलिन यांनीच या विधेयकाविरोधात विरोधकांचे नेतृत्व केले होते, त्यामुळे त्यांनी आता आपली भूमिका बदलू नये। जर डीएमकेने आता भाजपला मदत केली तर तामिळनाडूच्या स्थानिक राजकारणात विजय यांचा टीव्हीके पक्ष डीएमके विरोधात या मुद्द्याचा राजकीय हत्यार म्हणून वापर करेल अशी भीती काँग्रेस डीएमकेला दाखवत आहे। लोकसभेसोबतच हे विधेयक राज्यसभेत मंजूर करून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे। 245 सदस्यांच्या राज्यसभेत 2/3 टप्पा गाठण्यासाठी भाजपला 164 खासदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे। सध्या राज्यसभेत भाजपचे स्वतःचे 114 खासदार आहेत। येत्या 24 जुलै रोजी पश्चिम बंगालमध्ये राज्यसभेच्या 3 जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे। या 3ही जागांवर भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे। त्यामुळे 24 जुलै नंतर राज्यसभेत भाजपचे संख्याबळ 117 होईल। भाजप प्रणित एनडीएचे एकूण संख्याबळ 155 पर्यंत पोहोचेल। म्हणजेच राज्यसभेत 2/3 बहुमतासाठी भाजपला आता केवळ 9 खासदारांची कमतरता भासणार आहे। त्यामुळे राज्यसभेचे गणित भाजपसाठी लोकसभेपेक्षा खूप सोपं दिसतंय। संसदेचे हे पावसाळी अधिवेशन भारताच्या राजकीय इतिहासाला एक नवी दिशा देणारं ठरणार आहे। 850 जागांची नवी संसद आणि महिला आरक्षण लागू करण्यासाठी भाजप, डीएमके आणि शरद पवारांच्या मदतीने 360चा जादुई आकडा गाठणार की काँग्रेस विरोधकांची एकजूट कायम ठेवून भाजपचा हा डाव उलटून लावणार हे येणारा काळच ठरवेल। जर हे विधेयक मंजूर झालं तर देशातील राजकारणाचा आणि मतदारसंघाचा चेहरामोहरा कायमचाच बदलून जाईल। तुम्हाला काय वाटतं? लोकसंख्येच्या आधारावर लोकसभेच्या जागा 543 वरून थेट 850 करणे योग्य आहे का? यामुळे दक्षिण भारतावर खरोखरच अन्याय होईल का? तुमचे विचार खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी अभिजात मराठी विशेषला नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा।